It's day one for Devendra Fadnavis. He's now officially the Chief Minister of Maharashtra and will be hopeful of coordination and support from alliance partners. This was a grand oath ceremony at the iconic Azad Maidan, attended by Prime Minister Modi, Chief Ministers of the NDA-governed states and superstars. The biggest names of the Hindi film industry were also in attendance. But all eyes will now be on the portfolio distribution. On the question of battle for Home Ministry, Chief Minister Fadnavis recalled his tenure as the Home Minister of Maharashtra, claiming that he handled it with conviction and that Maharashtra's law and order remains the top priority. Sources, meanwhile, have also informed India Today that BJP is likely to take Home Ministry, Revenue and Speaker's position, but also Chairman of Legislative Council. Now, this is the same position, if you look closely on your screen, the NCP has also been demanding. Eknath Shinde Shiv Sena, meanwhile, may get Urban Development Ministry and also want the chairperson of Legislative Council. And other hand, Ajit Pawar may get, as they are pushing for the Finance Ministry and the Deputy Speaker position. कौन सा मंत्रालय किसके पास रहेगा, ये अंतिम चरण में है. उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे. यूनिलैटरली उसकी घोषणा मैं नहीं कर सकता. और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है, तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन तो हो रहा है, मूल्यांकन हो रहा है. उस मूल्यांकन, क्योंकि हमारे जो दोनों साथी है, एकनाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी, हम तीनों ने बैठकर ये तय किया है कि हम मूल्यांकन करेंगे. पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा, उसके आधार पर आगे का निर्णय होगा. आणि मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचेही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादांनी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये एक टीम म्हणून आम्ही काम केलं. आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला की 2.5 वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं, याचाही आनंद मला आहे. महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे. खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं सरकार आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं सरकार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं सरकार सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं हे सरकार आणि जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी देण्याचा प्रयत्न करणारं